फेसबुकला माझ्या वेबसाईटला जाऊन आहे ना शेअरिंग मारा ना सगळे काय टाकू आमचा मराठवाडा.online युवा लहुजी भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळीने हा कार्यक्रम सर्वपक्षीय पद्धतीनं आयोजित केला आणि नव्या महाजनसेवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त पाचारण केलं त्याबद्दल नव्या महाजनसेवेच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद देतो, खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना नव्यांकडून मानाचा जय लहुजी, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती आणि जय शिवाजी. मित्रांनो, खरं तर या कार्यक्रमाला वेगवेगळ्या पक्षाची मंडळी उपस्थित आहेत, माता भगिनी उपस्थित आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मित्रमंडळी ओळखीचे चेहरे आपल्या या ठिकाणी आहेत. परदेशी साहेबांनी खूप चांगलं भाषण त्यांच्या मनोगतामध्ये मांडलेलं आहे, तोच धागा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, पण केवळ मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय अण्णाभाऊ साठे नाही, तर जगातील समस्त कष्टकरी वर्गाच्या क्रांतीचा महानायक जर कोण असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, असं आम्ही प्रांजळपणे या ठिकाणी मांडू इच्छितो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी माळी महासंघाचे कार्यकर्ते नेते मंडळी उपस्थित आहेत. मला आनंद याचा होतोय की अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला माळी समाजाच्या माणसांनी उपस्थित राहावं, ही खरं तर प्रबोधनाच्या चळवळीला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आम्हाला खरं तर आज कोरोनाचा काळ आहे, सगळ्यांच्या तोंडाला मास्क आहे, पण तुम्हाला मित्रांनो सांगितलं पाहिजे की हजारो वर्ष आपण जातीचा कोरोना मात्र पाळत आलेलो आहे आणि प्रत्येक जात आपापल्या जातीमध्ये क्वारंटाईन आहे. आणि अशा काळात हा क्वारंटाईन असणारा जातीचा समाज एकमय व्हावा, समतावादी व्हावा, यासाठी या महाराष्ट्रात, या देशात सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महामानवांनी जीवाचं दान केलेलं आहे आणि नव्या भाषांचा त्या सर्व महामानवांचा विचार आपल्या गाण्यातून करण्याचा प्रयत्न करतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे मला या ठिकाणी की नव्या महाजनसेवेची जी भूमिका आहे, त्या भूमिकेमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 वचनं दिलेले आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या 3 वचनांना आम्ही प्रमाण मानतो आणि त्याच गोष्टीला समोर ठेवून आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आपल्या आजूबाजूला आज अशी परिस्थिती आहे की एका बाजूला धर्मांत शक्ती वाढलेली आहे, दुसऱ्या बाजूला जातीचं राजकारण चालू आहे, तिसऱ्या बाजूला आरोग्याची समस्या, महामारी सुरू आहे. आपला समाज पिचलेला आहे, खूप संकटात आपण सगळे चाललेलो आहोत आणि अशा काळात एकमेकांचे हात हातात घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय मला या ठिकाणी सांगायचं असेल तर ही गोष्ट आहे की आम्ही गेली 15-20 वर्ष या प्रबोधनाच्या सवयीत काम करतो. आमच्याही वाट्याला तुरुंगात सुद्धा आला आणि ज्या काळामध्ये खेळण्याची प्रकरण घडली होती त्या काळामध्ये आम्ही काही आक्रमक भूमिका घेऊन गाणी म्हणली होती, त्याचा परिणाम आम्हाला समोर आला. पण मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं पाहिजे, मला नम्रपणे सांगितलं पाहिजे की हिंसेचा मार्ग हा कधीच आपल्या फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेच्या चळवळीचा असू शकत नाही, असणार नाही आणि आपल्याला असू द्यायचं नाही. आपल्याला आपल्या उन्नतीचा मार्ग जर काय असेल तर शिक्षण हेच आपल्या उन्नतीचं मुख्य प्रगतीचं कारण आहे आणि म्हणून शिक्षणाची चळवळ पुढे गेली पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यात पहिली शाळा काढली आणि तिथून आपल्या देशातल्या एका क्रांती पर्वाला सुरुवात झाली आणि तोच धागा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला, गाडगे बाबांनी पुढे नेला, धर्मवीरांनी पुढे नेला. म्हणून मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या संविधानिक मार्गाने पुढे जायचं आहे. नक्षलवादाचा आमच्यावर शिक्का असल्यामुळे बरेच पत्रकार पण भेटले, आम्हाला म्हणजे शिक्का वगैरे आम्ही प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सांगतो की नक्षलवादाचा मार्ग हा आत्मघाताचा मार्ग आहे. नक्षलवादाचा मार्ग हा आपला मार्ग नाही, तो भटकलेला मार्ग आहे, तो क्रांतीचा मार्ग असू शकत नाही. आणि म्हणून आमच्या सगळ्या
बांधवांना आमची विनंती आहे की आपण संविधान घेऊन गेलं पाहिजे पुढं. मी आणि शिक्षणासाठी आज तुमच्यासमोर उभं राहू शकतोय, बोलू शकतोय, आमचे विचार मांडू शकतोय. याचं कारण जर काय असेल तर या देशाचं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्या बाबासाहेबांना वंदन करून, त्या अण्णाभाऊंना वंदन करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तुम्ही या ठिकाणी पाचारण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मी क्रांतिशाही शिक्षणासाठी एकदा विनंती करतो की त्यांनी आपल्या नव्या महाजनच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम, जय लघुजी. वैजापूर येथे जमलेल्या सर्व स्वातंत्र्यप्रेमी, समताप्रेमी जनतेला नव्या महाजनशाच्या वतीनं क्रांतिकारी जय भीम. अहो जय भीमसाठी जीव दिला ना पोचला होता आपण. मी इथं येऊन जय भीम पण त्या तुम्ही म्हणत नाही, मराठवाड्याचे लोक आहे ना. जय भीम. बांधवांनो, सर्व महामानवांच्या विचारांना, कृतींना अभिवादन करून सादर करीत आहोत समतेचा, प्रज्ञेचा, क्रांतीचा पुकारा करणारं सांस्कृतिक वादळ नवयान महाजनसा.
अशा अण्णाभाऊंना आम्ही शाहीर लोक जेव्हा वंदन करणार आहोत तेव्हा आमच्याकडे अण्णाभाऊंना वंदन करण्यासाठी काय आहे हो? आमचं जीवन आहे, आमची स्वतःची लेखणी आहे, आमचा आवाज आहे, आमचा डफ आहे आणि काय अण्णाभाऊंना अर्पित करू आपण. त्यामुळे आम्ही असं अण्णाभाऊंना वंदन करताना सुरुवातीलाच तुम्हाला जयंतीच्या शुभेच्छा देतोय सर्वांना. आणि शाहिरांच्या शाहीर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना वंदन करताना आमच्या शाहिरीतनं असे शब्द बाहेर पडतात. काव्याची सुमनी वाहू, काव्याची सुमनी वाहू, स्वर विद्रोहाचा गाऊ, काव्याची सुमनी वाहू, स्वर विद्रोहाचा गाऊ, की प्राण ज्योत लावू, वंदितो वंदितो लोकशाही, वंदितो लोकशाही अण्णाभाऊ, वंदितो लोकशाही अण्णाभाऊ.
मागा भराची लोक. असं कधी म्हटलं जातं का? नाही म्हटलं जात. तुच्छतेनंच तुमचा उल्लेख केला जातो. मग अशा जातींचा अभिमान आपल्याला बाळगायला सांगितला गेला. मला असं वाटतं की अण्णाभाऊंनी ह्याच्या बिलकुल उलट आपल्याला सांगितलेलं आहे. अण्णाभाऊंनी आपली ओळख वैश्विक ओळख करून दिली, वैश्विक मानव म्हणून ओळख करून दिली आणि जातीच्या जी ओळख होती आपली त्यातनं बाहेर काढण्याचा लय प्रयत्न केला आहे. ते पाच म्हणले ऐरावत आहे तुम्ही, तुम्हाला ऐरावत म्हणलं पण कळलंच नाही. तुम्हाला काय काय म्हणलं, तुम्ही चिखलात रुजलेला ऐरावत आहात म्हणलं. आपल्याला चिखल कळतोय पण आपल्याला ऐरावत म्हणलं ते कळत नाही. तुम्ही ऐरावत आहात, गुलामगिरीच्या या चिखलात रुजून बसला का ऐरावत माहित नाही. म्हणून आम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की ठीक आहे, आता गाणी आली, गाणी जातीचा अभिमान बाळगणारी गाणी आली. ते कसं ते गाणं आहे ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी. मला माहिती आहे गाणं नक्कीच ऐकलं असणार. ते गाणं नाही गावं शायरामध्ये ते काय मधी मधी जुन्या काळामध्ये मग म्हणलं की वाटायचं वाईट, पण आता माग माझी कॉलर ऐकले ना? यांनी ऐकलं असेल, तरुण लोक आहेत त्यांना माहीत असते सगळं. मग आता का टाईट वाटते कॉलर? ज्या जातीला गावाबाहेर ठेवलं होतं त्या जातीची कॉलर आज का टाईट वाटते सांगा? त्या जातीत पोचीराम कांबळे नावाचा माणूस जन्माला आला आणि त्यानं मरेपर्यंत जयभीम म्हटलं. या जातीत चंदर कांबळे नावाचा माणूस जन्माला आला, हातपाय तुटले, डोकं तोडलं तरीही जयभीम म्हटलं. आंबेडकरी चळवळीला योगदान देणारा मातंग समाजामधला एक मोठा बलक इकडं आला, तरुण इकडं आला. आमचा अजिंक्य चांदणे उभा राहिला, आमचे सुकुमार कांबळे उभे राहिले, आमचे जिजा उभे राहिले, आमचे दादासाहेब काय आपले जे गायकवाड उभे राहिले. आणि म्हणून आज मागाची कॉलर टाईट आहे असं वाटतंय त्यांना. बरोबर आहे? मग हे जे आहे ज्याच्यातनं तुम्हाला अभिमान वाटतोय ते म्हणजे संघर्ष आहे. लक्षात, संघर्षामुळे कॉलर टाईट झालेली आहे, जातीमुळं नाही. डोक्यातनं काढून टाका. काय दिलं आम्हाला जातीनं? माग म्हणून हिनवल गावानं, वागवल सदा भेदभावानं, त्यानं घातला गुलामीवर घात, सांगितला हा भीमरा. त्यानं घातला गुलामीवर घात, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमरा, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमरा. विषयीचा निबंध आणि दुसरी म्हणजे फकीरा कादंबरी. ह्या वर्षात तुम्ही एवढं जरी केलं आणि ते समजून घेतलं तरी लय मोठं काम झालं बस. तर फकीरा हा मानवाड्यामध्ये आला बरं का मावशी, घोड्यावर आला आणि विचारला अक्का बाळण झाली का? अक्का म्हणजे कोण? अक्का म्हणजे अण्णाभाऊ
आजूबाजूच्या आयाबायांनी सांगितलं वय फकीरा बाळबाळांनी चांगले. मग फकीरानं जो खजिना लुटला होता त्याच्या सुरती रुपयांची जी नाणी होती ती नाणी त्यानं त्या झोळीतनं काढली आणि आमच्या आयाबायांच्या मोंढळीत टाकली आणि सांगितलं बाळबाळांनीला चांगलं सांभाळा, बाळाला चांगली गुंटी पाजा. गुंटी पाजता का नाही तुम्ही इथं? गुंटी माहिती ना सगळ्यांना? त्यानं सांगितलं ह्या पैशातनं बाळाला चांगली गुंटी पाजा. अण्णा भाऊ फकीराचे ऋण व्यक्त करताना फकीरामध्ये लिहितात की मी आयरा गैरा आकार भंगार कलावंत नाहीये. भंगार कामच नाही आपलं. अण्णा भाऊ म्हणतात की मी कसा कलावंत आहे? मी फकीराच्या लुटीतनं घुटी पिलेला कलावंत आहे. फकीराच्या लुटीतून घुटी पिला क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू. क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू. क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू. प्रति सरकारची वाटळीना आहे ऋणात वाटेगा. त्याला फाटला गुलामीवर घाव. वंदन तुम्हाला भाव. वंदन तुम्हा भीमराव. वंदन तुम्हाला भाव. वंदन तुम्हा भीमराव. माझा भीमान दिल जाती अंगाच भान. अण्णा भाऊनी गाईल मनमुक्तीचं गान. युवा लहूजी भीम प्रतिष्ठानचं मला यासाठी कौतुक करावंसं वाटते की हे एका रात्रीचं संघटन नाही आहे आणि गावागावामध्ये जो काही मारामागांचा वाद असतो तो वादच या संघटनेने मिटवला आहे. आणि दोन्ही समाजातले कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून बाबासाहेब अण्णाभाऊ लहूजी एकत्र येऊन लहू भीमसेना भीम प्रतिष्ठान असं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं हे संघटन वाढणार सर. ह्याला भविष्य आहे. जातीच्या संघटनेला भविष्य नाही. वाईट वाटत आहे पण हे सत्य आहे. तुम्हाला सांगतो वाईट वाटतं. शेवटी कसं जातीचा विषय वाईट वाटतं पण भविष्य नाही. माझा भीमान जाती अंगाचं भान. अण्णा भाऊन गाईल मनमुक्तीचं गान. काटे कुडवीत रस्त्याने चाललास. युगायुगांच्या दुःखावर बोललास. युगायुगांच्या दुःखावर बोललास. झोपडीत सूर्य उगवला. ज्ञान भाकर तळपला. काय ते राजपूत सर सांगत होते पोरं शाळेत जात नाही, शाळा आहे सगळं आहे हे की नाही. आता मागं आपल्या कानात शिसवतच होते, मारत होते, काय काय करायचे. आता कोण शिसवतच नाही. काय अंगठा कापून घ्यायला कोण नाही. पण आमचा दिवसच जर 1 वाजता सुरू होत असेल तर मग शाळेचा काही विषयच राहत नाही ना आहे की नाही. बरं मग आमच्या पोरांना मी विचारलं म्हणजे काही काय बोलतो मी नेहमी आम्हाला कार्यक्रमात बोलता काय म्हणजे कुठून काय करायचं असतं. आम्हाला का शेत आहे का आम्हाला कुठलं दुकान आहे का आम्हाला नोकरी आहे का आम्हाला कुठली डिग्री आहे म्हणून सकाळी 8ला उठून तयार होऊन आम्ही तिथं जायचं आहे. बरोबर आहे. बेकारी आहे, गरिबी आहे, सगळं आहे. पण आपल्याकडे जमीन नाही, आपल्याकडे दुकान नाही, आपल्याकडं कुठलंही रोजगाराचं साधन नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला शिकायला सांगितलेलं आहे. शिक्षण ही एकमेव गोष्ट आपलं भांडवल आहे. लक्षात घ्या. ह्याच्याशिवाय दुसरं काही तुमच्या हातात नाही. तुम्ही शिकला, वाघिणीचं दूध प्यायला तर गुरगुरणार, नाही तर मग घरात घोरणार बिचारात कोण आहे नाही आणि आईला ताप होणार. दुसरं काय होणार नाही. अण्णाभाऊ काय मोठ्या विद्यापीठात गेले नाही, त्यांना फंडिंग होतं का काय होतं बाकी काय नाही. कृषी कुरतडत होत्या पाय. आणि त्यांची जी पत्नी होती मुंबईमध्ये दोघे राहत होते चिरायनगरमध्ये. नाही शेवंताबाई नाही नाव जयवंता. त्या घेऊन बसायच्या टेंबा आणि अण्णाभाऊ लिहायचे
लाईट पण नव्हती हो आमच्या महामानवाला लिहायला. घुशी पाय चढले आणि त्याचं त्या माणसाचं साहित्य 27 देशांमध्ये केले. ह्याच्यावर तर आदर्श घ्यावा आपण. आपला आदर्श केलाय मोबाईलमध्ये सगळा आहे का नाही. झोपडीत सूर्य उगवला, निळ्या नभात तळपला, त्या नरकामध्ये लेकरिया, गाणी समजताय? आवडतायत का? नाही टाळ्यासाठी नाही म्हणत मी. तुम्ही शेवटपर्यंत टाळी नाही वाजवली तरी मला काय फरक नाही. माझं काम आहे 1.5 तास 2 तास प्रबोधन करणे. तुमच्यापर्यंत काय पोचल म्हणजे पोचलं, नाही पोचलं परत दुसऱ्या गावी जाणे गाणं म्हणणे हे आमचं काम. ते टाळ्यांसाठी दुसरे कार्यक्रम असतात लक्षात. मी जसं सांगितलं की अण्णा भाऊंना वेळ संघर्ष होता तरी त्यांना पण जिद्द होती त्या माणसाची शिकायची. काय घ्यायचं आपण अण्णा भाऊंकडनं. शाळेत 1 दिवस गेले, वालबाईनं पत्र लिहिलं तिकडं भाऊ साठेंना की लय वाट झाले पोरगं, तुकाराम काय ऐकत नाही. अण्णा भाऊंचं खरं नाव काय? तुकाराम. तुकाराम काय ऐकत नाही, लय वाट झाले पोरगं आणि कसंही करून तुम्ही वाटेगावला या, तुमच्या पोराला शाळेत घाला. 1 दिवस अण्णा भाऊ शाळेत गेले. गुरुजी होते. आता गुरुजी कोण असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पिढ्या काही शिकल्यात का, गुरुजी झाल्यात का, काय झाल्यात का. गुरुजी एकाच जातीचे तेव्हा. आणि त्या गुरुजीनं मागा महाराजची पोर अशी बाहेर बसवलेली. त्यात अण्णा भाऊ म्हणजे अण्णा भाऊच काहीतरी केलं असेल वांडपणा किंवा नसलंही केलं तरी जातीमुळे त्या गुरुजीनं मारलं अण्णा भाऊंना. आणि अण्णा भाऊंनी एवढा मोठा दगड त्या गुरुजीच्या छाताडावर मारला. आणि नंतर काय अण्णा भाऊ शाळेत गेले नाही गेले शाळेत. तुमच्या प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेत शिकले नाही. पण अण्णा भाऊंनी संत तुकाराम असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या संत वाङ्मयाचा अभ्यास केला आणि जगातलं महत्त्वाचं साहित्य निर्माण केलं. प्रेरणा पाहिजे फक्त. आपल्याला अण्णा भाऊंकडनं एवढी जरी प्रेरणा मिळाली ना तरी पास आहे. 1.5 दिवसाची
समुद्रातून. समुद्रातून, बरोबर आहे. मग पाणी कशावर आहे? 9वी 10वी कोण आहे का इथं? 9वी 10वी 11वी 12वी 8वी 7वी आहे? भूगोलवालं कोण नाही? पाणी कुठं आहे? पृथ्वीवर. आणि शेषनाग कुठं आहे? पाण्यात. आणि पृथ्वी कशावर आहे? हा, ताळमेळच लागत नाही. ही आहे पृथ्वी, ह्याच्यात आहे पाणी, या पाण्यात आलाय शेषनाग आणि सांगितलंय काय आपल्याला की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर आहे. अहो किती बोलवाल आहे. अण्णाभाऊंनी पहिल्यांदा सांगितलं पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून दलितांच्या तळहातावर उभी आहे, कष्ट करणाऱ्या माणसाच्या हातावर उभी आहे अण्णाभाऊ सांगतात. आणि धोतांचे आपल्या डोक्यातले ते काढून टाकतात. का आपल्याला विचारायचं नका. आमचा एक मित्र येतो म्हणतो फक्त काचा विचार, फक्त का प्रश्न विचारायचा. एखादी गोष्ट समोर आली की ही गोष्ट का असेल? शेषनागानं भार पृथ्वीचा डोईवर वाहिला. अहो शेषनागानं भार पृथ्वीचा डोईवर वाहिला. साध्या मंडळी वज घेऊन उभा कुठं राहिला. असं होणार नाही कधी, असं झालं नाही कधी या दुनियेमध्ये. हे मस्तका तुम्ही काढून घेतली कल्पनेचा तो शेष. तळहातावर उभा केला कष्टकऱ्यांचा देश. हे मानवतेच्या भाकरीला समतेच पीठ लावले. मायपूच्या बाळावरती मुक्तीचे पीठ लावले. ओ सावकाराच्या मिरवणुकीला तुम्ही घाम फोडला. कानावळी पोवाड्यातून माणूस माणूस जोडला. मुजरा शाहीरा, तो माता माता शाहीरा. जावा मुजरा मुजरा शाहीरा, तो माता माता शाहीरा. लोकशाहीर साहित्य रत्नाचा, लोकशाहीर साहित्य रत्नाचा. माईक म्हणून लय ओरडायला लागते आम्हाला. ठीक आहे बांधवांनो, आम्ही मागच्या वर्षी खूप गाणी घेतली. एक होतं लहुजी, आणि लहुजी भीम प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. लहुजी गाणं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि दुसरे लिहिले की मागानं जागावं. आता काय काय लोक म्हणजे कसं असते, बायकांनी एकटं शिकवलेलं चालत नाही. बायकांनी फार फार तर चपात्या थापाव्यात, भाकरी थापाव्यात, वचन कोरड्याचं करून द्यावे, 10 माणसं आली की आपलं उठ बस करावी, फार फार तर एवढं करावं. शाल बिल घ्यावी एखादी स्टेजवर येऊन. बाकी काय जास्त शिकवण्याच्या भानगडीत बायकांनी पडू नये. असं थोडक्यात आपल्या देशाचं नाही तर गार्गी मैत्रिणींचा खून नसता झाला, गौरी लंकेशचा खून नसता झाला, बरोबर का नाही? बायकांनी शिकवलेलं आवडत नाही. मग काही लोकांना वाईट वाटतं. पण तुम्हाला सांगतो सर, आम्हाला असं वाटतं की जर बदल करायचा असेल तर आपण ज्या जातीतनं आलो, तर मी मातंग समाजातनं आली, मला माझं कर्तव्य वाटतं की मागं फिरून मी माझ्या भावांशी बोललं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? बोललं पाहिजे का? बोललं पाहिजे का नाही? तुम्हाला काय वाटतं? बोललं पाहिजे का? मला असं वाटतं की जर मी मातंग समाजातनं आले, मला जर आंबेडकरवाद कळला, मला जर बाबासाहेब कळले, मला अण्णाभाऊ कळले, तर मी पाठीमागं फिरून माझ्या बांधवांशी बोललं पाहिजे. आणि हे आम्हालाच नाही, म्हणजे मलाच नाही, सगळे आमच्या नव्या महाजनशाला वाटतं. आणि म्हणून आम्ही जातींशी संवाद करणारी गाणी निर्माण केली. जातीचा अंत करायचा म्हणजे जातीकडे फिरूनच बघायचं नाही असं त्याचा अर्थ नाही हो. जातीकडे बघायचंच नाही, त्यांना शिव्या द्यायच्या सारख्या असं नाही. मागाचा इतिहास आहे का नाही चांगला? मागाचा एक गौरवशाली इतिहास आहे का नाही? ते नाही, ऋषी बिशी नाही, वेगळा इतिहास आहे मागांचा, ते तुम्हाला सांगणार आहे मी.
तर मागाचा गौरवशाली इतिहास आहे, तो सांगितला पाहिजे आणि तो इतिहास घेऊन तुम्ही बाबासाहेबांकडे गेलं पाहिजे, तो इतिहास घेऊन तुम्ही फुल्यांकडे गेलं पाहिजे. आणि गेलेलीच आहेत आमची माणसं. कशी गेली तुम्ही गाण्यात नाही का? जो धर्म आम्हाला माणूस म्हणत नाही तो धर्म आमचा कसा, आम्ही कुठल्या धर्माचा आहे म्हणजे सांगा आम्हाला ईश्वराला. आम्ही कसे तुमचे बंधू होतो,
वगैरे आपण काढला होता वेळपेटी घालून. मातक समाज मोठ्या प्रमाणावर आंबेडकरवादाकडे वळतोय. ही महाराष्ट्रातल्या सामाजिक क्रांतीची नांदी आहे, लक्षात घ्या. आणि ही जी वाट आहे ही वाट समृद्धीकडे जाणार आहे, स्मशानाकडे जाणारी नाही. ते माती किती पाठवायचे काय कार्यक्रम चाललेत का नाही? आता घ्यायचं नाही, सांगितलंय, बोलायचं नाही म्हणून बोलत नाही, पण हे माती किती पाठवायचे कार्यक्रम आहेत ते बंद करा. ती आपली वाट नाही. आपली घरं पडली इथं आपल्या गटाला एक समोर घरांच्या ती बांधवा द्या बोलली. आपल्या घराला असा मस्तपैकी निळा झेंडा लागला पाहिजे. आपली छाती स्वाभिमानानं फुलली पाहिजे. आपल्या घरात डॉक्टर, MBBS, इंजिनियर, ऑफिसर्स जन्माला आले पाहिजे. ही आपली वाट आहे. माती पाठवायचं काय काढले, माती पाठवायला जगी उंच अन्नाचा म्हणते. त्या सगळ्या यूट्यूबवर बघत असताना तुम्ही भेटला, मला मग अशी खूप बरं वाटलं. आणि ह्या आया बाया जेव्हा असं मया करतात, आता मया करणारे हात फार कमी आहे. आता व्यवहार आहे माणसांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. पैसा काम करतो. 500 रुपयाची नोट दाखवली की स्माईल मिळते. 500 रुपये दिले की स्माईल मिळते. 500 रुपये नाही दिले की स्माईल नाही मिळत. सगळा व्यवहार आहे. प्रेम कुठं राहिलं जगामध्ये? प्रेमच नाही. नुसतं सगळं देणे घेणे. जग हे दिल्याचे, सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना जास्त कळतं त्यांना ते जास्त त्रास होतो, आणि ज्यांना कळत नाही ना त्यांना नाही त्रास होतो. ते बरोबर चालतं. तर ह्या आमच्या आया बहिणी आहेत ना, ह्या सगळ्यात जास्त दुःखी आहेत. सगळ्यात दुःखी प्राणी. तुम्ही बायका रडतात, ढसा रडतात. तेवढ्या पिढ्यांचं दुःख आहे म्हणून रडतात. कोरड्या विहिरीतलं पाणी येईल काय? इकडं समुद्र आहे, दुःखाचा समुद्र आहे. उसळणारच, भरती येणारच. कारण तेवढं दुःख घेऊन बसल्यात त्या उदरात, पोटात त्यांच्या. आणि सगळ्यांनी दुःख दिले. घरातल्या माणसांनी दुःख दिले, पुरुषांनी दिले, नवऱ्यांनी दिले, लेकांनी दिले, जातीनं दिले, मालकांनी दिले. जिथं काम करायला जातात, भांडायला जातात, धुण्या भांड्यात जातात, कुठेही जातात, सगळ्यांनी दुःख दिले. आणि ज्यांच्या डोक्यात पुरुष आहे, सासवांनी दिले. सासू बिसू असतात घरामध्ये, नंदा असतात, आहे की नाही? ह्यांनी सगळे सगळं दुःख पचवायचं आणि त्या माऊलीनं आपलं जीवन जगत राहायचं, अशी अवस्था आहे. म्हणून त्या दुःखी माऊलीसाठी, आमच्या माता भगिनीसाठी, आणि त्या जेवढ्या दुःखी आहेत ना तेवढ्याच त्या विद्रोही असतात. फक्त त्यांना एक वाट मिळाली पाहिजे, अशी फक्त चाल मिळाली पाहिजे. म्हणतात ना चाल, ती चाल नाही डांगाना टाकाना, ती वेगळी चाल आहे. ती चाल मिळाली की घुमते, तसं नाही. मुक्ताची चाल मिळाली पाहिजे. तर या सगळ्या ज्या आमच्या आया आहेत, प्रचंड काम करतात, श्रम करतात. ह्यांना थोडंसं समजून घेऊया आपण. महामाय पुढं फिका,
माझी मान, माझी मान. ह्या ज्या आमच्या आया बाया आहेत, शहरामध्ये तुमच्या इथं समजा भांगलायला जात असतील बायका, बरोबर ना? काय म्हणता तुम्ही, खुरपायला का भांगलायला? खुरपायला आहे ना. दलित बायका इकडे खुरपायला जात असतील आहे ना आजी, तुम्ही पण खुरपला असेल ते आहे ना. शहराकडं आमच्या ज्या काही दलित बायका आहेत ना, त्या धुण्या भांड्याच्या कामाला जातात. शहराकडच्या दलित बायका धुण्या भांड्याच्या कामाला, गावाकडच्या दलित बायका खुरपायच्या कामाला. हे पण जातीचं विभाजन आहे, लक्षात घ्या. आणि मग आमची कामं घर करायची, मग धुणी भांडी करायची, त्यांची संडास धुवायची, त्यांचं घर स्वच्छ करायचं, डस्टिंग करायची, असली सगळी कामं. मग आमच्या ह्याला कष्ट करणाऱ्या बायका आहेत, त्या कष्ट करणाऱ्या आया बायांसाठी आम्ही एक गाणं लिहिलं. गरिबीचं जिनान वाट्याला पोटाला भाकर नाय, गरिबीचं जिनान वाट्याला पोटाला भाकर नाय. धुण्या भांड्याच्या कामाला जाय माझी कष्टाची गमाय, धुण्या भांड्याच्या कामाला जाय माझी कष्टाची गमाय, धुण्या भांड्याच्या कामाला जाय माझी कष्टाची गमाय. माझ्या गळ्यात पडलाय धोका. कळला का शब्द, कळला का नाही? शब्द कळला? काय म्हणलं, माझ्या गळ्यात काय पडलंय? ते तुमच्याकडे बघतात, इकडे बघितलं की इकडे कोण कोण बसलेला असेल ना सगळं. घाबरायचं नाही, नव्यात बांधायचा कार्यक्रम सुरू व्हायचं. मी का म्हटलं तोंडा, कारण ते काहीतरी बाबा पवित्र धर्मबिर्म आमच्या डोक्यात आहे, पती परमेश्वर असं वगैरे सगळं ठीक आहे. सन्मान करायलाच पाहिजे, पतीनं पत्नीचं करायला पाहिजे, पत्नीनं पतीचं करायला पाहिजे, दोघांनी सन्मान करायला पाहिजे. पण पती म्हणून दारू पितोय, लेजीबाई खेळत येतोय, टीव्ही होतोय, एड्स होतोय, मरतोय, आणि तरी पण सोन्या मोत्याची वाट गळी घालणार. मरायला लागलं काळीमध्ये छाती फुटून, गांजा पिऊन, वाट्यावर झोपडीनं वाकडीनं तिकडीनं दारू वाल्याची गं, हे माझं बरोदार वाल्याची गं. आवा हातात वाटली लाज नाही वाटली दारू प्यायची गं, हे माझं बरोदार प्यायची गं. म्हणून तोंडा म्हणलं, एखादा ऑफिसर नवरा असला, मस्तपैकी पगार घेऊन येत असला, ऑफिसर नसू दे, कष्ट करणारा असू दे, घरी आल्यावर चार गोष्टी बायकोला कोणीनं बोलला, अभिमानानं भरून येतोय. घरी ये तिकडंच नाकातच तवरच शिवाय देते, तुझ्या मायला, तुझ्या आईला, आमच्या आईला आयुष्य शिकत खायचं आहे का नाही? मग काय म्हणावं, माझ्या गळ्यात पडलाय धोका, ओ दारुडा नवरा बाई, ओ दारुडा नवरा बाई, ओ दारुडा नवरा बाई. कामधंद्याचा गोऱ्या वाजला, भान कशाचं मिळालं नाही, भान कशाचं मिळालं नाही, भान कशाचं मिळालं नाही. त्यांना वाटलं का नाही, आपल्या बायका म्हणतात, अहो चार चार पोरं काढून ठेवलं, कामाला जा. ती म्हणते काय पाहिजे तुला, काय आणून देऊ, काय आणून नको तू कामाला जा. मला पाहिजे का बंगला, काय पाहिजे तुला, सोनं पाहिजे, सोनं. अरे बाबा काय नको मला, तू 100 रुपयाच्या मजुरीला जा. ते जात नाही. आणि मग या आमच्या आया बाया कुठं भांगायला जा, कुठं रुपयाला जा, कुठं दुसऱ्याच्या जुन्या भांड्याला जा, कुठं बचत गटच कर, कुठं कर्जच काढ, कुठं बंधनच काढ, काहीच कर. आणि मग घर चालवायचं. तरुण तरुण पोरांना गाड्या पाहिजेत, त्याच्यात किती 101 रुपये किती लिटर झाले हो, हो बाबा झाले. हा हा 100 पूर्ण केली म्हणजे शतक महोत्सव झालेला आहे पेट्रोलचा आपला. आणि मग ते गाड्या पाहिजे, त्यांना गोड्या पाहिजे, सगळं पाहिजे. पेट्रोलला पैसे नाही, आईकडेच मागायचे, आईला 20 रुपये द्यायचे, मित्राकडेच 5 रुपये मागायचे, पेट्रोल टाकायचे. ही आपली अवस्था.
अविज्ञानाच्या अज्ञानाच्या विरोधात फुलेंची चळवळ चालवली बायकांसाठी. ज्योतिबानं पहिलं दिवा लावला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला. का वंदन करायचंय फुलांना? ह्या सगळ्यांची एक साखळी लक्षात घ्या. लहुजी, फुले, सावित्री आणि मग फुलांना गुरु मानणारे बाबासाहेब, कबीराला गुरु मानणारे बाबासाहेब, गाडगे बाबांना गुरु मानणारे बाबासाहेब, सगळ्यांची साखळी आहे. दलित, ओबीसी, बहुजन अशी सगळ्या महामानवांची पण साखळी आहे, ती लक्षात घ्या. आपली नाळ कुणाशी आहे ती लक्षात घ्या. लहुजीची नाळ फुलेंची आहे, फुलेंची नाळ बाबासाहेबांची आहे, बाबासाहेबांची नाळ परत फुलेंची आहे, कबीराची आहे, गाडगे बाबांची आहे, अण्णाभाऊंची नाळ बाबासाहेबांची आहे, अण्णाभाऊंची नाळ जगातल्या क्रांतिकारकांची आहे. हे नातं लक्षात घ्या. मुक्ता साळवीची नाळ फुलेंची आहे. हे हा परिवार लक्षात घ्या, लक्षात घ्या. आणि हाच आपला आदर्शवादी परिवार आहे. म्हणून वंदन करायचं आहे फुलांना. हा आम्ही मागायचं ना, आम्ही मग फुलांना वंदन करायचं. आमच्याही त्या अण्णाभाऊ माळ्यांनी म्हणायचं आमची इतकी फुले बाद झाले की आम्हाला काय करायचं मामा महाराज अण्णाभाऊ. असं नाही आहे ते तुमच्या बुद्धीनुसार आहे. ते तुमची बुद्धी तेवढी आहे. जाती ते महामानव जातीच्या पलीकडे गेलेले होते. जातीला पातीला दिशाने नीतीला बाजूला हटवलं, जातीला पातीला विषाने नीतीला बाजूला हटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. या जातीनं देशाचा केला या घात, नाही ठेवला माणूस माणसाचं. आमचं जीवन गेलं अंधारात, जना जनातील मना मनातील, जना जनातील मना मनातील अंतर मिटवलं, अगो अंतर मिटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी, शिवराय फुले शाहू अण्णाभाऊंनी, शिवराय फुले शाहू सावित्रीबाईंनी देशाला नटवलं. शिवराय शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवलं. या देशाला नटवलं. या देशाला नटवलं. या देशाला नटवलं. बहुजन समाज पार्टीचे बाबासाहेब पगारे नव्या माझ्या दिलेले आहेत आणि याच्या विनर्स आहेत कृषी अधिकारी वैजापूरचे. त्यांनी माझी महिना ही छक्कड घ्यावी आणि धम्मदान दिलेलं आहे. त्यांनी गाणी आवडत आहेत, ऐकू येतात व्यवस्थित. आता वेळ कमी आहे आपल्याला. खरं तर आम्ही जे ठरवून आलो होतो त्याचं बरंच रद्द केलेलं आहे. आपल्याला लवकर संपवायचं आहे वेळेत कार्यक्रम. त्यामुळं तर जे बाबासाहेबांच्या विचारांच्या छायेमध्ये आले ते 1956ला बौद्ध झाले आणि ते प्रबुद्ध झाले. आज सगळ्यात जास्त कलेक्टर, सगळ्यात जास्त डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश मोठ्या प्रमाणात नवबौद्धांच्या मधून येताना दिसत आहेत. हे जे काही प्रज्ञेचं, उजेडाचं जे काही चित्र आहे ते आता महारवाड्यातून मांगवाड्यात यावं, मांगवाड्यातून मला वाटतं की कुंभारवाड्यात जावं, कुंभारवाड्यातून चांभारवाड्यात जावं, माळी गल्लीला यावं, असं ते सगळ्या बहुजन समाजामध्ये पसरत जावं. हीच आमची सगळ्यांची कळकळीची प्रेरणा आहे आणि हीच आमची तळमळ आहे. आणि म्हणून त्याच अनुषंगानं एक गाणं या ठिकाणी सादर करणार आहे. मी प्रामुख्यानं ओबीसी जनतेशी बोलण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण मी ओबीसीमधून आलेलं शीतलताईंनी तुम्हाला आता सांगितलं की आम्ही ज्या जातीतून आलेलो आहे त्या जातीशी बोलायचं का नाही बोलायचं. तर आम्हाला असं वाटतं की आपल्या जातीशी बोललं पाहिजे आणि आपल्या जातीला प्रबोधित केलं पाहिजे. इतर जातींशी तर बोलतोय आणि जे शाणे झालेले आहेत त्या शाणे झालेल्या परत जाऊन शानो म्हणत नाही अर्थ नाही. ते झालेलेच शाणे. आता जे अंधारात आहेत त्यांना उजेड देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे अज्ञानात आहेत त्यांना थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे हा आमचा प्रबोधनाचा जलसा काम करत असतो. आणि म्हणून मातंग समाजासाठी तर खूप आता
मी शीतलबरोबर बऱ्याचदा घरी जात असतो. शीतलच्या घरात आता असं वातावरण आहे की 3 देवे आहेत. म्हणजे आता ते हजारो वर्षांची परंपरा आहे. घरामध्ये स्तोत्राज आहेत, आराध्य आहेत. तर त्यांच्या डोक्यामध्ये हा सगळा ज्ञानाचा प्रकाश कधी पडणार ही खरं तर खूप मोठी म्हणजे खूप वेळ लागणार आहे गोष्टीला. हजारो वर्ष डोक्यात विद्युत खिळे मारलेले आहेत. त्याचा एक एक खिळा काढायचा म्हटलं तर त्यासाठी दशकं जातात. मी चळवळीत आलो तुम्हाला सांगतो. मी माळी कुटुंबात जन्माला आलो. आता खरं तर कोणी अर्ज बघत नाही. कुठल्या जाती जन्माला यायचं कोणा खातात आहे का आपण असं देवाकडे अर्ज करतो की कृपा करून कोकणस्थ जातीमध्ये आहे का असं काय? आपल्याला कोणालाच आपण आई वडिलांच्या निसर्गातून आपण सगळे जन्माला येत असतो आणि मग ज्या जाती जन्माला आलो त्या जातीची परंपरा पुढे घेऊन जात असतो. मी चळवळीत आलो आणि चळवळीत आल्यानंतर मी थोडासा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ वाचू लागलो. मी माझ्या घरात बोललो. इथं माळीमा संघाची माणसं आलेली आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत, त्यांना मी सांगू मी माझ्या आईला बोललो की आई घरामध्ये फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचा फोटो लावूया. माझी आई एकही दिवस शाळेत गेली म्हणजे अण्णाभाऊ तरी 1.5 दिवस गेले. माझ्या आई अंगठा दाखवते कुठेही सही कर म्हणजे मी अंगठा लावतो. म्हणजे अक्षरशत्रू ज्याला म्हणता येईल अशी माझी आई आहे. पण माझ्या आईने काय सांगितलं की घरात जर फुले शाहू आंबेडकर लावले तर लोक आपल्याला मांगा महाराज समजतील. आपल्याला घरात फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊसाठी लावता येणार नाही. आता हे शिक्षण कुठल्या शाळेत आहे की घरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा, फुल्यांचा, आंबेडकरांचा, शाहूंचा फोटो लागला तर आपण मांगा महाराज कसं काय करतो. मी खूप भांडलो माझ्या घरच्याशी. तर काय मला यश आलं नाही. माझ्या आई वडील शेवटी मला असे म्हटले की तुला घरात राहायचं असेल तर राहा आणि फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लावायचा असेल तर घर सोडून चालता होतो. आणि लकीने मला घर सोडून पुण्यात यावं लागलं. माझं घर सुटलं पण मला हे जे घर मिळालेलं आहे हे घर माझ्या खऱ्या अर्थानं रक्ताच्या नात्यापेक्षा आणि मी इंटरकास्ट मॅरेज केलं. म्हणजे तसं मला आता मातंग समाजाचे कार्यकर्ते बऱ्याचदा आमचे जावई बापू असं बोलतात मला. आणि मला अभिमान आहे की मी फुल्यांच्या शिकवणीनुसार चालतोय. माझं आणि शीतलचं लग्न महात्मा फुल्यांच्या गंजपेठेतल्या फुलेवाड्यामध्ये लागलं. महात्मा फुलेंनी सावित्रीने यशवंत नावाचा एक मुलगा दत्तक घेतला होता. मला असं वाटतं की त्या यशवंत नंतर फुल्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये आमच्या दोघांचं लग्न लागलेलं आहे आणि तोच वार्ता आम्हाला पुढे घ्यायचा. आणि म्हणून या फुल्यांना वंदन करणारं एक गाणं पाहिजे. फुल्यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ सगळे हे विद्येने केले. आमच्या सगळ्या बहुजनांचा शत्रू जर काय असेल अज्ञान हा आमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि आम्हाला अज्ञानात ठेवणारी एक मोठी यंत्रणा या ठिकाणी काम करते आहे. त्या यंत्रणेचा पराभव करायचा असेल तर आम्हाला फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे वाचावेच लागतील. अण्णाभाऊंनी देवदासीवर कथा लिहिलेली आहे. अण्णाभाऊंनी मर्याच्या गाड्यावर कथा लिहिलेली आहे. अण्णाभाऊंनी या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश ऑलरेडी केलेला आहे. आणि म्हणूनच ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नाही. हे विज्ञानवादी सायन्सला जावं म्हणून अण्णाभाऊ साठे आम्हाला सांगितलेलं आहे. विज्ञान शिकवणारा माणूस अण्णाभाऊ साठे आहे. विज्ञान सांगणारी सावित्रीबाई आहे, ज्योतिराव फुले आहे. सांगतो ज्योतिबा काय सांगताय की विद्येविना आमची गती गेलेली आहे, मती गेलेली आहे, नीती गेलेली आहे. विद्येविना गेली मती सांगतो ज्योतिबा आणि सांगतो ज्योतिबा
उघडला की त्या ठिकाणी एक बाबा येतो. आणि बाबा काय करतो बाबा? इधर से हवा लो, दाएं से हवा लो, बाएं से हवा लो आणि पीछे से छोड़ो. सकाळ सकाळी त्या हवेचा कार्यक्रम झालेला. आणि आमची सगळी बहुजन समाजातली माणसं आता ओबीसीचं तर असं आहे की आरक्षण काढून घेतलंय. राजकीय आरक्षण बंद झालं. आता मेडिकलचं आरक्षण गेल्या 4 वर्षात काय घोटाळा झालाय सगळं बाहेर आलेलं आहे. ओबीसीचे सगळे प्रश्न इकडं, त्यांना बजेटमध्ये हिस्सा नाही, जनगणना केली जात नाही, जनगणना नाही, सगळी मारामार आहे. त्यांचे प्रश्न तसेच पडलेले आहेत. आणि आमची माणसं मात्र ह्या सत्संगमध्ये जाऊन बसलेली आहे, बुवाच्या बाबाच्या नादाला लागलेले आहे. आणि तो बुवा बाबा येतो आणि तो चमत्कार करतो. आता एक बाबा आहे माहिती आहे तुम्हाला, तो बसलेला असतो याच्यावरती असं नाव. काय बाबाचं नाव आहे? त्याच्या बायकोवर मी बसतो आणि एकटं नाही बसतो. आणि त्याला काही म्हणलं तर फक्त आशीर्वाद देतो. किती भारी गेला जाईल बघा. कुठल्याही प्रश्नाला फक्त नुसता असं काय करत नुसता हात आला. कोण आहे तो? तुम्हाला माहित असेल. बाबा पाहतच नाही. खाली हजारो लोक, कुठली कष्टी लोक बसलेले असतात. सगळे ओबीसी, मातन समाजाचे, चर्मकार समाजाचे, 18 पगड जातीचे, कुणबी, माळी सगळे बसलेले असतात. आणि खाली सगळे दुःखी माणसं प्रश्न घेऊन आले असतात. तो बाबा तो प्रश्न सोडवायला बसलाय. खालना आवाज येतो, बाबाजी बाबाजी मेरे पिताजी कैंसर से बीमार हैं, अभी लास्ट स्टेज पे वेंटिलेटर लगाए थे. ऑक्सीजन मास्क आता ना, ऑक्सीजन संपर्क वेंटिलेटर पे. क्या मेरे पिताजी ठीक हो जाएंगे? बाबाजी काय नाही, मस्त पैकी स्माइल देतो आणि नुसता हात हलवतो. दुसरं उठतं एक जण, बाबाजी मेरे शादी को 15 साल हो गए, अभी तक बच्चा पैदा नहीं हुआ, क्या इस साल बच्चा पैदा होएगा? बाबाजी अरे बच्चा पैदा करने का साइंस अभी 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांना मालूम हो गया है. तू सत्संग में क्या झक मार? मेंदू काढून घेतले. एकदा माणसाचा मेंदू गुलाम केला तर त्या माणसाला कशाही प्रकारे वागवता येतं. लांडग्याच्या पाठीमागे शेळ्या चालतात अशी एक म्हण आहे. आमचा बहुजन समाज या सगळ्या बंधूंच्या लांडग्यांच्या पाठीमागे चालत राहतो आणि आमचा बहुजन समाज मिळला जातो. शिक्षणाकडे पाठ करतो, अंधश्रद्धेकडे वळतो. शाळेची पोरं या ठिकाणी बसलेली आहेत. तुम्हाला मी सांगतो काय होते. आमची माणसं काय करतात बघा दादा. पोरग शाळेत जातं, शाळेमध्ये शिकवतात पृथ्वी गोल आहे आणि सूर्याच्या भोवती फिरते. पोरग घरात येऊन अभ्यास करतं, गृहपाठ करतं, पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते. बाप कुठल्या तरी बाबाच्या, बुवाच्या, माताजीच्या, अम्माजीच्या, पिताजीच्या, आदिमाच्या नादाला लागत असतो. ते पोरगा वाचताना बघतो की पृथ्वी गोल आहे आणि सूर्याच्या भोवती फिरते. येते पोराला खाणा घालते. ती म्हणते पृथ्वी जर गोल असती तर आपण घरमुळून पडलो नसतो. हे बापाचं ज्ञान. काय त्या बुवा बाबाच्या नादाला लागलं तर दुसरं काय काय. पृथ्वी जर गोल असती तर आपण घरमुळून पडलो नसतो का? आता बापानं कानाखाली दिल्यानंतर पोरगं म्हणता येईल खरोखर शाळेत शिकले पृथ्वी गोल आहे. बाप म्हणतो पृथ्वी गोल नाही, पृथ्वी सपाट आहे. आता पोरगं मग म्हणते पृथ्वी सपाट आहे.